पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. जागतिक मधुमेह दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 14 नोव्हेंबरला. प्रश्न 2, 44वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा कुठे सुरू झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 3, सुरक्षा सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाला देण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे पराग जैन यांना. अतिशय महत्त्वाचे हे वन लाइनर चालू घडामोडीचे प्रश्न असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न 4 पाहूया. राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्तम राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याला. प्रश्न 5, गुजरातमध्ये सागर सैनिक स्कूल आणि ऑर्गॅनिक प्लांटचे उद्घाटन कोणी केले आहे? तर त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी. प्रश्न 6, हवाई दल प्रमुखांनी निम्म्या एअरबेसचे उद्घाटन कुठे केले आहे? तर त्याचं उत्तर आहे लडाखमध्ये. प्रश्न 7 पाहूया. भारत आणि कोणत्या देशाने रेल्वे व्यापाराला चालना देण्यासाठी करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे नेपाळ देशाने. प्रश्न 8, बटालिक क्रिकेट लीग 2025 चे आयोजन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे लडाख इथे. प्रश्न 9, कामिनी कौशल यांचे नुकतंच निधन झाले, त्या कोण होत्या? तर त्याचं उत्तर आहे अभिनेत्री. प्रश्न 10 पाहूया. पहिले मानव रेटेड L110 विकास इंजिन इस्रोला कोणी सुपूर्द केले आहे? तर त्याचं उत्तर आहे गोदरेज एरोस्पेस यांनी. प्रश्न 11, नेपाळच्या पहिल्या महिला अटर्नी जनरल कोण बनल्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे सबिता भंडारी. प्रश्न 12, भारतातील पहिले नदी टर्मिनल कुठे उद्घाटन करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे गुवाहाटी इथे. अतिशय महत्त्वाचे हे प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करत चला. चालू घडामोडीवरती 100% सर्व स्पर्धा परीक्षांसाठी प्रश्न विचारले जातात. प्रश्न 13 पाहूया. 2026चा FIH हॉकी विश्वचषक कोण आयोजित करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे बेल्जियम आणि नेदरलँड. प्रश्न 14, अमेरिकेच्या एलिट अंतराळवीर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कोणाची निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे कुंचला कैवल्य रेड्डी यांची. प्रश्न 15, इस्रोने गगनयान क्रू मॉड्यूलच्या मुख्य पॅराशूटची चाचणी कुठे केली आहे? तर त्याचं उत्तर आहे झाशी इथे. प्रश्न 16 पाहूया. त्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वृद्धाश्रम स्थापन केले जातील? तर त्याचं उत्तर आहे नागालँड राज्यातील. आता आपण पाहूया कालचे झालेले 14 नोव्हेंबरला आलेले चालू घडामोडीवरील प्रश्नांचे रिव्हिजन. प्रश्न पहिला, कोणत्या देशाने वॉक टू मार्स उपक्रम सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे संयुक्त अरब अमिरातने. प्रश्न 2, कोणाला जीवन विज्ञानातील इन्फोसिस पुरस्कार 2025 प्रदान केला? तर त्याचं उत्तर आहे अंजना बद्रीनारायण यांना. प्रश्न 3 पाहूया. भारतीय सैन्याने मरुज्वाला सराव कुठे आयोजित केला? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यामध्ये. प्रश्न 4, राष्ट्रीय जनजातीय चित्रपट महोत्सव आणि कार्निवल कुठे सुरू झाला? तर त्याचं उत्तर आहे इन्फाळ इथे. प्रश्न 5, भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप कोणी विकसित केला? तर त्याचं उत्तर आहे IIT बॉम्बेने. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि चालू घडामोडीचे रिव्हिजन करणे हे खूप गरजेचे आहे. त्याने आपल्याला स्पर्धा परीक्षेत खूप फायदा होऊ शकतो, त्यामुळे प्रश्न शेवटपर्यंत पहा. प्रश्न 6 पाहूया. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल MOP 37च्या पक्षांची 37वी बैठक कुठे पार पडली? तर त्याचं उत्तर आहे नैरोबी येथे. प्रश्न 7, ऑक्टोबर 2025 साठी ICC महिला खेळाडू ऑफ द मंथ कोणाला निवडण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे लॉरा वॉलवर्ड यांना. प्रश्न 8, भारताच्या मदतीने बांधलेल्या हनीमाधू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या देशाने केले? तर त्याचं उत्तर आहे मालदीव देशाने. प्रश्न 9 पाहूया. स्कूल वेब ॲप कोणी लॉन्च केले? तर त्याचं उत्तर आहे दिल्लीने. प्रश्न 10, राष्ट्रीय शिक्षण दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 11 नोव्हेंबरला. प्रश्न 11 पाहूया.
भारत सरकारने कोणत्या राज्यातील तुंगबुक आणि पुमटोंग पुलित लेपच्या वाद्यांना भौगोलिक संकेत म्हणजे GI टॅग प्रदान केले आहेत? तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्यामधील. प्रश्न 12. 24व्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद 2025 मध्ये भारतीय कंपाऊंड महिला संघाने कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 13 पाहूया. 13. कोणत्या देशाला 2025 ते 2029 या कालावधीसाठी युनेस्को मानव संसाधन विकास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे ओमान देशाला. असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्हाला या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.